विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी प्रवेश रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम ब्राउझरमध्ये FYJC ॲडमिशन 2026 असे टाईप करा. त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट येईल. महा FYJC ॲडमिशन यावर आता क्लिक करूया. त्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्या समोर येईल. आता स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करूया. मग आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल. यामध्ये इयत्ता 10वी परीक्षेचे क्षेत्र विचारले जाईल. यामध्ये आपण विदिन महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडूया. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये फ्रेशर हा पर्याय निवडायचा आहे. इयत्ता 10वीची परीक्षा दुसऱ्यांदा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिपीटर हा पर्याय निवडा. आता आपल्याला इयत्ता 10वीचा बोर्ड निवडायचा आहे. यामध्ये SSC हा पर्याय निवडा. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी इतर पर्याय निवडा. यानंतर पुढील माहिती भरूया. यामध्ये इयत्ता 10वीचे डिटेल्स भरायचे आहेत. सर्वप्रथम इयत्ता 10वीचा एक्झाम सीट नंबर भरा. त्यानंतर आईच्या नावाचे अचूक स्पेलिंग नोंदवा. त्यानंतर व्हेरीफाय नंबरवर क्लिक करा. आपल्यासमोर आता एक पॉपअप मेसेज आला आहे. यामधील माहिती तपासून यस करेक्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर परीक्षेचा महिना नोंदवायचा आहे. मार्च महिना नोंदवूया. त्याखाली परीक्षेचे वर्ष व तुमचे नाव येईल. आता आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स नोंदवायचे आहेत. यामध्ये मोबाईल नंबर नोंदविणे कंपल्सरी आहे. ईमेल नोंदविणे ऑप्शनल आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे. आपण विच इज युअर फेवरेट गेम हा सिक्युरिटी क्वेश्चन निवडला आहे. तुमच्या आवडीनुसार क्वेश्चन निवडू शकता. आवडीच्या खेळाचे उत्तर आपण क्रिकेट असे लिहिले आहे. पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी क्वेश्चन महत्त्वाचा ठरतो. यानंतर पासवर्ड डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. यामध्ये 8 ते 10 अंकी पासवर्ड निवडू शकता. यामध्ये एक अक्षर कॅपिटल हवे, 2-3 अल्फाबेट्स व 2-3 नंबर्स निवडायचे आहेत. तसेच एक सिम्बॉल निवडायचा आहे. एक नमुना पासवर्ड या ठिकाणी मी तयार केला आहे. ram@1234. त्यानंतर इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅप्चा कोड निवडायचा आहे. व शेवटी रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढीलप्रमाणे माहिती येईल ती नोंदवून ठेवायची आहे किंवा प्रिंट काढायची आहे. आता आपले रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. धन्यवाद.